दरम्यान हे शिखर बँक घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे, ही फाईल खरंच परत उघडली जाणार आहे का, पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिखर बँकेत तब्बल 25,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। अजित पवार अध्यक्ष असताना हे आरोप झालेले आहेत। बँकेकडून 2005 ते 2010 या काळात मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आलं। सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, इतर कंपन्यांना कर्ज देण्यात आलं। सर्व कर्ज बुडीत निघाली। नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अरेंजमेंटचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे। कर्जासाठीची कागदपत्र न तपासणं, नातेवाईकांना कर्ज वाटप करणं अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत। आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 वेळा आतापर्यंत क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे। बँकेत गैरव्यवहार नाही, फौजदारी गुन्हा दाखल नाही असं सांगून हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय। याचबाबत आपण अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्यासह। राहुल, अण्णा हजारे यांनी आत्ताच या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत टायमिंग साधलाय अशी चर्चा सुरू झालेली आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, हे सगळं प्रकरण इतकं गमतीशीर आहे ना की महाराष्ट्राला वाटेल की किती गमती जिमती घडतात। म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा घोटाळा उघडकीस आणला। त्यावेळेला जे 82 डायरेक्टर होते त्यांच्या विरोधामध्ये सहकार कायदा 88 अंतर्गत कारवाई सुरू केली। पोखरकर नावाचे चौकशी अधिकारी होते आणि त्यांनी हे दाखवून दिलं की साधारणपणे 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला। आणि पृथ्वीराज चव्हाण त्यांनी त्यावेळेला एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट केलं की 1998 नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जी स्थापना झाली आणि ज्या सहकारी चळवळीमध्ये नेते मोठे झाले, त्याचं मुख्य कारण शिखर बँकेच्या माध्यमातून झालेले आर्थिक रसद पुरवठा। आणि त्यातनं मग हे प्रकरण विरोधी पक्षाने उचललं। मग काही चौकशा झाल्या, त्यात राजू शेट्टी आले, मेधा पाटकर आल्या, माणिकराव जाधव आले आणि अण्णा हजारे आले। त्यांनी पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भामध्ये एक तक्रारही दिली। सुरेंद्र मोहन नावाचे मुंबईतले कुणीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी आणि अण्णा हजारे यांनी मिळून हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टामध्ये नेलं। तिथपर्यंत ते सगळं ठीक होतं। मधल्या काळामध्ये अजित पवार हेच सत्ताधारी पक्षाकडे आल्यानंतर ज्या प्रकरणामध्ये अजित पवार, सुनित्रा पवार, ज्यात गुरु कमोडिटीचा व्यवहार आहे, या सगळ्या मंडळींना हे जे अडचणीचं प्रकरण होतं, हे अडचणीचं प्रकरण अचानक सरकारने क्लोजर रिपोर्ट देऊन बंद केलं। त्याच्यात असं म्हटलं की याच्यामध्ये फॅक्ट फाइंडिंग केल्यानंतर असं लक्षात येतं आहे की कुठेच आर्थिक घोटाळा झालेला नाही। आता हे सुद्धा अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर लगोलग घडलेली घटना आहे। आता त्याच्यानंतर पुन्हा दुसरा एक क्लोजर रिपोर्ट आला आणि त्याच्यात असं म्हटलं गेलं की या सगळ्या घोटाळ्यामध्ये तुर्तास तरी तथ्य वाटत नाही। म्हणजे घोटाळा उघडकीस आणला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, ज्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होते। विरोधी पक्षाने ते उचलला आणि आता अजित पवार हे सत्ताधारी पक्षात सहभागी झाल्यानंतर तिथे क्लोजर रिपोर्ट आला। मी सकाळी अण्णा हजारे यांच्याशी बोललो, त्यांच्या जवळच्या मित्राचं निधन झालेलं आहे, त्यामुळे ते कॅमेऱ्यावरती बोलायला तयार नाही। त्याच्यात आणखीन एक गंमत आहे, अण्णा हजारे यांच्या वतीने असं सांगितलं गेलं की 2 वर्षापूर्वी वकील पत्रावरती आम्ही सह्या करून दिलेल्या आहेत। त्या वकील पत्राच्या आधारावरती ऍडव्होकेट सतीश तळेकर यांनी ही निषेध याचिका पुन्हा करायचं ठरवलंय। म्हणजे जो क्लोजर रिपोर्ट आला त्याला विरोध करणार, म्हणजे तसा थेट अण्णा हजारे यांचा समावेश नाहीये। फक्त यातला राजकीय अर्थ काय आहे की सूरज चव्हाण यांना असं वाटतं आणि अजित पवार यांच्या गोटातल्या मंडळींना असं वाटतं की अण्णा हजारे आणि भारतीय जनता पार्टी यांचे जे कथित संबंध आहेत, ते संबंध बघता अशा वेळेला अजित पवार यांच्या विरोधामध्ये हे कसं काय की ज्या वेळेला RSSच्या मुखपत्रामध्ये पण असं म्हटलं जातं, RSSच्या मुखपत्रामध्ये पण अजित पवार यांच्याबद्दल त्यांना का बरोबर घेतला असा प्रश्न उपस्थित केला जातो। लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अजित पवारांचा काहीही उपयोग झाला नाही असं एक पॉलिटिकल नेरेटिव्ह असताना पुन्हा त्याच जुन्या घोटाळ्या संदर्भात अण्णा हजारे यांची याचिका येते। आता काही जण सोशल मीडियावरती टिंगल करतात की अण्णा जागे झाले, जे संजय राऊत पण म्हणाले की इतके वर्ष झोपले होते। बरं, ते जागे झाले तेही नेमके अजित पवारांच्या विरोधात की ज्या पवार कुटुंबाविषयी अण्णा हजारे यांची काही विशिष्ट मतं आहेत आणि ती मतं महाराष्ट्राला माहिती आहेत। त्यामुळं हे सगळं प्रकरण गमतीशीर आहे आणि अजित पवार यांच्या गोटातल्या मंडळींना याच्या मागे कुणाचा हात आहे असा प्रश्न साहजिकपणे पडणार। नक्की, धन्यवाद राहुल या सविस्तर चर्चेबद्दल। अजित पवार आणि सुनित्रा पवारांच्या खरोखरच अडचणी वाढतायत का, हे येणारा काळच ठरवेल।